आता आपल्या चर्चेकडे वळूया। मराठीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा एका व्यासपीठावर आलेले ठाकरे बंधू आता राजकीय युतीच्या दिशेने दमदार पावलं टाकतायत। त्याची अधिकृत सुरुवात आजपासून झाली असं म्हणता येईल, कारण राजकारणात पुन्हा ठाकरे ब्रँड उभा राहणार का याची चर्चा सुरू झाल्यानंतर आता दोन्ही भावांमध्ये अराजकीय भेटी बैठका होत होत्या, पण आज पहिल्यांदा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये राजकीय खलबत झाल्याचं कळतंय। तब्बल 2.5 तास ही चर्चा रंगली। या चर्चेत नेमकी काय खलबत झाली असतील? ठाकरे ब्रँड फक्त मुंबईपुरता मर्यादित राहणार का की संपूर्ण महाराष्ट्रात तो बघायला मिळणार? जर ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर याचा अर्थ राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यासाठी तयार आहेत का, किंवा राज ठाकरे महाविकास आघाडीत आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना चालणार आहे का? जर महाविकास आघाडीचा राज ठाकरेंना हिरवा सिग्नल नसेल तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीपासून फारकत घेणार का? याच सगळ्या विषयांचा आपण आज उहापोह करायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर, राजकीय विश्लेषक सचिन अहिरराव आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। मी सुरुवातीला सुषमा अंधारे यांच्याकडे जाईन। सुषमाताई, अराजकीय बैठकी होत होत्या, आता राजकीय बैठक झाल्याची माहिती मिळते आणि तब्बल 2.5 तास खलबत, जवळपास युती झाली आहे दोन्ही भावांची असं समजायचं का? राजकीय युती म्हणतेय मी। नाही, मला असं वाटतं की आपण काही गोष्टी या पक्षप्रमुखांच्यासाठी अबाधित ठेवल्या पाहिजेत। एक महत्वाची गोष्ट की जेव्हा एखादा निर्णय हा फक्त एका पक्षाला नाही तर संपूर्ण राज्यातील त्या दोन पक्षांना मानणारे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, अनुयायी या सगळ्यांना प्रभावी, मतदार या सगळ्यांना प्रभावित करणारा असतो, तेव्हा त्या सगळ्यांचा विचार करून त्या संबंधाने असणारी जी काही घोषणा असते, उद्घोषणा असते, ती त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी करणं अधिक संयुक्तिक आहे। त्यामुळे तो अधिकार हा पक्षप्रमुखांचा आहे, मी तो अबाधित ठेवते। एक दुसरं असं की या बैठकीत नेमकी ही बैठक कशासाठी होती आणि या बैठकीत नेमक्या काय चर्चा झाल्या याची आपल्याकडे आपल्या सूत्रांनी दिलेली माहिती काय आहे ते मला माहित नाही, पण कडे आता तरी नक्कीच कुठलेही तपशील नाहीत। अर्थाने कुठल्याही प्रकारचे संसदीय राजकारणाशी संबंधित काही निर्णय वगैरे झाले का याचेही माझ्याकडे काही तपशील नाही आहेत। पण एक नक्की आहे की असं काही जर घडत असेल तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जो मराठी अस्मिता आणि हा मुद्दा घेऊन लढणारा माणूस आहे अशा कुणाला निश्चितपणे ही गोष्ट आवडेल, ती सकारात्मकतेने घेतली जाईल। आता या संबंधाने जे अजून एक दुसरं समीकरण मांडण्याचा प्रयत्न केला जातो की मग महाविकास आघाडीचं काय होईल किंवा मग काँग्रेसची भूमिका काय असेल, तर मला असं वाटतंय की काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणारा पक्ष आहे। काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी हे प्रचंड विवेकाने काम करणारे आहेत, ते अशा शब्दांवर रडणारे किंवा कुठल्याही गोष्टीचं भांडवल करणारे नाहीत, खूप दूरगामी विचार करणारे आणि विजनरी नेते आहेत। आणि अशा विजनरी नेत्यांशी निश्चितपणे पक्षप्रमुखही त्या संदर्भाने चर्चा करतील किंवा त्या संदर्भाने त्या वेळेला जे आवश्यक गोष्टी असतील त्या आवश्यक गोष्टी होतील। महाविकास आघाडीतले सगळे नेते हे एका गोष्टीवर निश्चितपणे आमच्या सगळ्यांचं एकमत आहे की ज्या पद्धतीने भाजपची एक अराजकता चालू आहे, ज्या पद्धतीने भाजपाच्या भ्रष्टाचाराची पावलोपावली उदाहरणं, म्हणजे अगदी मेट्रोचं बघितलं तर आता पावसाळ्यात मेट्रोचा जणू स्विमिंग पूल काय धबधबा झालेला होता, परंतु हे सरकार सध्या जाहिरातींवर तरलेलं सरकार आहे। हे सरकार सध्या लोकांचे खिसे कापून आपले खिसे कसे भरता येतील आणि जाहिरातींमधून आपल्या प्रतिमा कशा उजळ करता येतील यासाठी धडपडणारं, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही द्यायचं तर द्वेषाचं राजकारण करणार आहे। अशा सगळ्या लोकांना उत्तर देण्यासाठी आपण एकत्रित असणं हे कटिबद्धतेचं आहे असे मानणारे महाविकास आघाडीच्या पक्षाचे नेते आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षाचे नेते हे निश्चितपणे अत्यंत वैचारिक, सौहार्दाची आणि विवेकी भूमिका प्रसंगानुरूप ते जाहीर करतील। आता यावर काहीही बोलणं हे फार घाईचं ठरेल, किंबहुना ते प्रीमॅच्युअर असेल असं मला वाटतं। बरं, हनुमंत पवार आहेत आपल्यासोबत, महाविकास आघाडीचं प्रतिनिधित्व करतात, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत।
हनुमंत पवारजी, म्हणजे कौतुकाचे शब्द राहुल गांधींबद्दल उच्चारून सुषमा अंधारे यांनी तुम्हाला अडचणीत टाकलंय काहीसं, आता बोलायचं काय? नाही, असं त्याचा अर्थ नाहीये, मी तसा घेत नाहीये. आम्ही उद्धवजींचं भरभरून आम्ही कौतुक करतच असतो, केलेलं आहे, करतही राहू. मुद्दा नेतृत्वाच्या कौतुकाचा नाही. महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांच्या भेटीच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ असतील, आमचे प्रभारी असतील रमेश चेन्नीथलाजी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी कोणासोबत करायची कोणासोबत नाही हे अजून ठरलेलं नाही. यावर महाविकास आघाडी एकत्र बसलेली नाही. वरिष्ठांनी याच्यावर अजून कुठल्याच पक्षाच्या, म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल की आमचा काँग्रेस पक्ष असेल, याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकत्र बसून काहीतरी ठरलंय, कोणाला तर सोबत घ्यायचंय किंवा कोणाला तर सोबत घ्यायचं नाही, असं काहीही ठरलेलं नाही. त्यामुळे अगदी घाईचं होईल की राजसाहेबांचं उद्धव साहेबांच्या भेटीमुळे काहीतरी महाविकास आघाडीचं काय होईल वगैरे. असेलच तर भीती भारतीय जनता पक्षाला असली पाहिजे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, हे एकत्र येण्यानं भारतीय जनता पक्षाला अडचणीचा आहे का, असा प्रश्न या निमित्तानं तुम्ही खरं म्हणजे उपस्थित केला पाहिजे. काँग्रेस पक्षानं स्पष्ट सांगितलं की स्थानिकचं जे नेतृत्व आहे त्याच्याकडे महाविकास आघाडी करायची का नाही स्थानिकला ते वरिष्ठांना कळवतील आणि मग निर्णय घेतले जातील. मुंबई महानगरपालिका आहे, पुणे आहे आणि जिल्हा परिषद आहेत, अनेक नगर परिषद आहेत. तर याचा निर्णय या अगोदरच्या इलेक्शन मध्येही इथं नानिवडेकर मॅडम बसलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना युतीचं असेल, युती म्हणून शिवसेना बीजेपी एकत्र एकेकाळी होते, त्यावेळेसही स्वतंत्र लढायचे. आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी होतो, त्यावेळेसही आम्ही कधी स्वतंत्र लढलो कधी सोबत लढलो. तर त्याला पुरेसा वेळ आहे. स्थानिक नेतृत्वाला त्याचे अधिकार काँग्रेसनं दिलेले आहेत आणि स्थानिक नेतृत्व ज्याच्यासोबत आघाडी करायचं असं वरिष्ठांना कळवेल त्यानुसार निर्णय होतील. त्यामुळे उद्धवजी राजजी भाऊ म्हणून भेटलेत, आम्हाला आनंद आहे. भावाभावात भांडणं लावणारी मंडळी आम्ही नाही आहोत. त्यामुळे ते भेटले आहेत, ते काय म्हणतायत, त्यांचं काय ठरलंय हे समोर येऊ द्यायला थोडा अवधी आहे, त्यानंतर बोलणं योग्य ठरेल. पण म्हणजे एकीकडे जसं महायुती सांगताय की आम्ही महायुती म्हणूनच लढणार असं ते आता सांगताना तरी सांगतायत, तसं तुम्ही थेट सांगत नाहीत की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार. तुमच्या समोर पर्याय आहेत असं तुमच्या बोलण्यावरनं दिसतंय. नम्रताजी, माफ करा, मी जरा मध्ये हस्तक्षेप करते. मला असं वाटतं, मी फक्त हस्तक्षेप एवढ्यासाठी केला की आम्ही महायुतीच आहोत म्हणून लढणार असं ज्यावेळेला भाजपा म्हणते. खरं तर आमच्याकडे वैचारिक स्पष्टता इतकी आहे आणि आपसी सामंजस्य पण प्रचंड आहे, त्यामुळे एकमेकांची स्पेस द्यावी लागते आणि ती स्पेस देऊन आणि घाईघाईने काहीच ठरवायचं नाही. आम्ही वारंवार म्हणतो की महाविकास आघाडी एक लोकशाही प्रधान कुटुंब आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या मतांचा विचार कुटुंबासारखं वागवत नाही. तर भाजपा त्यांना हुकुमशाही पद्धतीने वागवते. ते आमच्या एकत्रच लढणार असं जेव्हा भाजपा म्हणते तेव्हा ती सांगते की खबरदार, आमच्यापासून जरा जरी वेगळे झाला तर लगेच ईडी सीबीआयचा दणका दाखवू. जसा संजय शिरसाटांवर आम्ही आता SIT लावलेली आहे किंवा संदीपान भुमरेंची आम्ही आता बेनामी संपत्ती बाहेर काढत आहोत, किंवा आम्ही एका नेत्याचं, कधी दादा गटाचं तर कधी शिंदे गटाचं, जे आम्ही एकाची प्रकरणं काढून जे सतत तुमच्या उरावर एक दगड ठेवायचा प्रयत्न करत आहोत. बहुतेक तुमचं नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे, पण तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत सचिन अहिरराव आहेत. अहिरराव सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही जर 2.5 तास राजकीय खलबतं होत असतील तर त्यांनी जवळपास पाऊल हे त्या युतीच्या दृष्टीने, युतीच्या बाजूने टाकलेलं आहे असं म्हणता येईल. काय परिणाम पुढे दिसू शकतात? हे परिणाम फक्त मुंबई पुरते समजायचे की नाशिक, पुणे, ज्या ठिकाणी मनसेची काहीशी ताकद आहे तिथे सुद्धा दिसून येतील आपल्याला? मुळात अद्याप त्यांच्या चर्चेमध्ये काय 2-2.5 तासाच्या चर्चेमध्ये काय मुद्दे होते, कशावर चर्चा झाली हे स्पष्ट झालेलं नाही. त्याच्यात शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी आता मगाशी असा गुगली टाकला की उद्धव ठाकरेंना राजसाहेबांच्या मातोश्रींनी भेटायला बोलवलं होतं आणि गडबडीत चर्चा करता आली नाही किंवा गप्पा मारता आल्या नाही, तेवढ्यासाठी ते तिथे गेले होते असं त्यांनी ते गुपित कायम ठेवलं चर्चेस.
त्याच्यामुळे मला असं वाटतं या चर्चेत जर काही अर्थातच ती राजकीय चर्चाच असणार, कौटुंबिकच भेट असती तर मग बाकीची पक्षातली इतर मंडळी त्यांच्या किंवा खरंय. यांच्या सोबत असण्याचं काही कारण नव्हतं. हो. पण राज ठाकरे हे टायमिंगचे बादशाह समजले जातात किंवा योग्य वेळी योग्य गोष्ट करणे याच्यावर त्यांचा खूप भर असतो. हम्म. त्याच्यामुळे ही इतकी बहुप्रतीक्षित अशी जी काय मनोमिलन आहे किंवा ही जी युती आहे दोन्ही भावांची, ही इतक्या सहजासहजी आणि मोगम पद्धतीने बाहेर येईल किंवा तिचा घोषणा होईल असं नाही. मला असं वाटतं की निश्चितच ही राजकीय चर्चाच झाली असणार त्याच्यामध्ये, आणि त्याला याचा दसरा मेळावा जो नुकताच येऊ घातलेला आहे आता, त्या दसरा आजच त्याला परवानगी मिळाली असं मी ऐकलं, तर दसरा मेळाव्यामध्ये काहीतरी भूमिका उद्धव ठाकरेंना मांडायला लागेल. या संदर्भात काहीतरी संकेत द्यावे लागतील कार्यकर्त्यांना, पक्षाच्या चाहत्यांना, मतदारांना. त्या दृष्टीने स्पष्टता असावी म्हणून आजच्या या चर्चेमध्ये निश्चितपणे काहीतरी मुद्दे आले असणार, त्याच्यावरती त्यांचं काहीतरी एकमत करण्याचा प्रयत्न झाला असणार असं मला वाटतं. अर्थातच ही राजकीय भेट होती, त्याच्यात राजकीय मुद्दे काय असतील ते कालांतराने बाहेर येतील. पण मला असं वाटतं की मी मगाशी आपल्या मृणालताई पण होत्या, मागे एकदा जेव्हा चर्चा झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं पहिली शक्यता जेव्हा निर्माण झाली एकत्र येण्याची, तेव्हा एकदा आपला हात दुरावण्याचा कार्यक्रम होता आणि त्याच्यात मी असं म्हटलं होतं की या दोघा भावांना जितकी असोशी एकत्र येण्याची, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मुंबईतल्या मराठी समाजाला, ज्याला जो कट्टर कोर शिवसेनेचा मतदार होता, बाळासाहेबांचा चाहता होता, किंवा त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेर खूप वेळा काय होतं, शिवसेना ही मुंबई पुरती मर्यादित होती काही काळ, पण नंतर ती महाराष्ट्रामध्ये फैलावली, त्याचे आमदार खासदार निवडून आले, त्याचे अनेक नेते तयार झाले अख्ख्या महाराष्ट्रात. तर मला असं वाटतं की केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातली ही दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते म्हणजे मनसेचे असतील किंवा उभाटा शिवसेना गटाचे कार्यकर्ते असतील, या सर्व कार्यकर्त्यांचं मनोमिलन आधीच झालेलं आहे आणि त्याचा निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकांवरती उत्तम परिणाम या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने होणार आहे. त्यांची शक्ती फक्त द्विगुणित होणार नाही, ती अनेक पटीने वाढेल असं माझं आधीपासूनचं मत आहे. कार्यकर्त्यांचं मनोमिलन आधीच झालेलं आहे, दोघा भावांचं मनोमिलन आता आपल्याला दिसतंय की झालं आहे, फक्त त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे. आणि मला असं वाटतं की मुंबई आधी ज्या काय महापालिकांच्या निवडणुका होतील बाहेरच्या, मुंबई बाहेरच्या, त्या महापालिकांच्या निवडणुकींचे पूर्ण समीकरण नव्याने मांडावे लागणार आहे. अनेक मला असं वाटतं की शिंदे गट येऊया आपण त्या मुद्द्याकडे चर्चेच्या उत्तरार्धामध्ये येऊया. मृणालिनी मॅम, या सगळ्यामध्ये एक आहे की विचार जास्त काँग्रेसला करावा लागेल, कारण राज ठाकरे यांनी गेल्या काही काळापासून स्वीकारलेलं हिंदुत्वाचं, कट्टर हिंदुत्वाचं धोरण हे काँग्रेससाठी अडचणीचं ठरू शकतं का, नंबर एक. आणि नंबर दोन, आता ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटलेली आहेत, अशात राज ठाकरे हे जर त्यांच्यावर थोपवले जाणार असतील तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना राहणं अडचणीचं असेल, पण तिथून बाहेर पडणं हे त्याहून अडचणीचं असणार आहे. नम्रता, आपण काही गोष्टींची थोडक्यात चर्चा करू. एकतर जी मतं फुटली ती काँग्रेसचीच होती का हे अजून आपल्याला कळलेलं नाही. दुसरं असं असू शकेल की काल जी मतं फुटल्याची चर्चा सुरू झाली त्या चर्चेला काउंटर नरेटिव्ह म्हणून राजकीय पक्षांनी एकत्र येणं आजच्या दिवशी महत्वाचं मानलं. हे अतिशय योग्य आहे त्या पक्षाच्या धोरणातून. पण जर शिंदे गट आरोप करणार असेल की उद्धव ठाकरे गटाची मतं फुटली, तर ते नरेटिव्ह दुसरीकडे न्यायला आज दोघं भाऊ घाईनी त्वरेनी एकमेकांना भेटले. तुझ्या सुरुवातीला म्हणालीस ते विधान अतिशय महत्वाचं होतं. आतापर्यंतच्या भेटीगाठी या कौटुंबिक होत्या, काही निमित्ताने होत्या, गणपतीसाठी होत्या, वाढदिवसासाठी होत्या, अगदी मराठीसाठी पण होत्या. पण आजची भेट मात्र निश्चितपणे निवडणुकीत एकत्र यायचं का, राजकीय पक्ष म्हणून एकमेकांना भेटून आपण काही एकत्रितपणे मतदारांना सामोरं जाऊ शकतो का याच्याबद्दल विचार करायला होती. कोणीही हे नाकारू शकत नाही. सुषमाताईंनी अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली की त्याबद्दलचा जो अधिकार आहे, खरं काय झालंय ते सांगायचा, तो पक्षप्रमुखांचा आहे. आता सर्वात मुख्य मुद्दा येतोय तो काँग्रेसचा. आज काँग्रेस जरी काहीशी माघारलेली दिसत असली, प्रदेशाध्यक्षांना मान्यता मिळत नाही असं चित्र निर्माण झालं असलं तरी महाराष्ट्रात 13 खासदार काँग्रेसचे निवडून आले आहेत. जेव्हा पक्ष खूप खाली जातो, जसा तो विधानसभेत गेला, तेव्हा वर यायची पण एक अत्यंत उत्तम संधी मिळालेली असते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये
जेव्हा साध्या कार्यकर्त्यांना लढायला संधी मिळते तेव्हा त्यांना पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला लढू द्यावं, आपण पक्ष मजबूत करायचं नियोजन सुरू करू, ते प्रत्यक्षात आणू असं वाटत असतं. त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये युती किंवा आघाडी होणं अत्यंत कठीण असतं. दुसरं असं की राज ठाकरे हे अडचणीचे असू शकतात का काँग्रेसला? तर हो, ते भारतीय जनता पक्षाला जसे अडचणीचे वाटू शकतात तसे काँग्रेसलाही वाटू शकतात, कारण ते आत्यंतिक टोकाची मराठी भूमिका घेतात. ही भूमिका जनतेला आवडते. भाषा संवर्धनासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी ते आवश्यकही असतं. पण राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष याला कसे काय प्रतिक्रिया देतील हा या दोन्ही पक्षांसमोरचा मोठा प्रश्न असू शकतो. दुसरं, सचिन अहिरराव म्हणाले ते खरोखर बरोबर आहे की कार्यकर्त्यांच्या मनात दोघांनीही एकत्र यावं हे आधीपासून आहे. पण हे एकत्र येणं जागा वाटपावर येऊन ठेपल्यावर दोघांच्याही कार्यकर्त्यांना कसं सामावून घेता येईल हा मोठा प्रश्न आहे. दोन भाऊ एकत्र आलेले मराठी माणसाला निश्चितपणे आवडत आहेत, पण त्याच्यातले अनेक जे अडथळे आहेत ते कसे पार केले जातील, ते महापालिका निवडणुकीपर्यंत केले जातील का, हा सध्याचा प्रश्न आहे. मला स्वतःला असं वाटायचं की घटस्थापनेला हे दोघं भाऊ एकमेकांना भेटतील आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. पण आज एक उत्तम राजकीय समज दाखवत, संधी हेरत दोघही भावांनी एकमेकांना भेटून एक चर्चा सुरू केलेली आहे. त्यात मतं फुटल्याची चर्चा बाजूला पडेल हे निश्चित आहे. बर, सुषमाताई, अगेन माझा जो प्रश्न आहे त्याला तुम्ही उत्तर द्याल पक्षश्रेष्ठींचा निर्णय, पण तरी मी तो प्रश्न विचारते तुम्हाला. राज ठाकरे सोबत आले तर आनंदच आहे. उद्धव ठाकरेंकडनं तसे ओपन सिग्नल्स दिले जात आहेत की ते ओपन हँड, हात खुले ठेवून ते वेलकम करतायत मनसेला, राज ठाकरेंना, त्यांचं बंधुप्रेम दाखवतायत. राज ठाकरेंकडनं सावध भूमिका आहे. पण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जर उद्या मनसेने जर समजा पाऊल पुढे टाकलं आणि त्यांना एकत्र घ्यायची वेळ आली, पण महाविकास आघाडी रिलक्टंट असेल, तर शिवशक्ती भीमशक्ती सारखं आमचं फक्त हे वेगळं नातं असेल, आम्ही महाविकास आघाडीमध्ये पण आणि आम्ही मनसे सोबत पण, अशी काहीतरी राजकीय त्रांगड्याची परिस्थिती आली तर काय? नाही, एक लक्षात घ्या. मी म्हटलं की मुळात आजची बैठक कशासाठी झाली हेच आपल्याला तपशील माहित नाहीत. त्यामुळे आता आपण फक्त एक प्रेडिक्शन करत आहोत आणि हे प्रेडिक्शन आपले कदाचित चुकीच्या दिशेने सुद्धा जाऊ शकतात. सो त्याच्यावरती मला अजिबात काहीच प्रीमॅच्युअर स्टेटमेंट करायचं नाही. हा एक भाग. दुसरं असं की जेव्हा म्हणजे वरळी डोम मध्ये ही भेट होण्याच्या आधी, त्याच्या काहीच दिवस आधी, जेव्हा मनसे प्रमुखांची आणि राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीसांची ताज लँड एंड्सला भेट झालेली होती, मी तेव्हाही म्हटलं होतं की त्यांची भेट होणं स्वाभाविक आहे. आम्ही आमचं लढणं जारी ठेवलेलं आहे. आलात तुमच्यासह, नाही आलात तुमच्याशिवाय. म्हणजे हे कुठल्याही पक्षासाठी असेल की आम्हाला महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणं आहे आणि आम्ही लढणार आहोत. मात्र ज्या पद्धतीने आता की काँग्रेसला अडचणीचं असेल का वगैरे, तर मला असं वाटतंय की मगाशी जो हनुमंत भैयांनी जो मुद्दा मांडला ना, तोच मला पुन्हा मांडावा लागेल की तुमच्यापैकी एकही जण असा प्रश्न उपस्थितही करत नाही किंवा असंही मत प्रदर्शित करत नाही की अरे भाजपाला अडचणीचं असेल का, मग शिंदेचं काय होईल, मग मराठी मतं जर सगळी एकत्रित झाली तर शिंदेना किती मध्ये पडेल बरं हे सगळं मुंबईमध्ये. तर ही चर्चा म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेत कसं भांडण लागेल या अँगलला जी वळवण्याचा जो प्रयत्न आहे तो अतिशय प्रशंसनीय आहे. हे फार म्हणजे अगदी नम्रतेने नोंदवलं पाहिजे. नाही सुषमाताई, असा आमचा अजिबात आमचा असा प्रयत्न नाहीये. दोन कंगोरे आहेत त्याचे. एक महाविकास आघाडीमधलं अंतर्गत वादळ जे काही यामुळे होऊ शकतं ते, आणि दुसरं महाविकास आघाडीच्या बाहेर जे तुमचे राजकीय विरोधक आहेत त्यांच्या बरोबरचा कंगोरा. मला आठवते यापूर्वी आपण त्याबद्दल चर्चा घेतली होती. भाजपचे सुद्धा पॅनलिस्ट होते आणि तुम्हीच होतात त्या चर्चेला. त्यामुळे प्लीज तुम्ही आम्ही एकांगी बाजू घेतोय असं म्हणू नका. नाही, हे तुमच्याबद्दल बोलतच नाहीये मी. आता मघापासून आता समजा मृणालिनी ताई म्हणतायत की काँग्रेसला निश्चितच अडचणीचं ठरेल, पण त्यांनी त्याच्यासोबत हे त्यांनी म्हणावंच, पण त्याला जोडून त्यांनी हेही म्हणावं की हे भाजपला किती अडचणीचं ठरू शकतं, हे एकनाथ शिंदेसाठी किती डोकेदुखीचं असू शकतं. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना जरा सेफ झोन मध्ये ठेवलं जातंय का,
मला वाटतंय की या दोन पक्षांची या सगळ्या समीकरणावर त्यांची कशी प्रतिक्रिया असेल. आता जरी ते सावध प्रतिक्रिया देत असले तरी सुद्धा त्यांचं काय नेमकं होईल, त्याची समीकरणं कशी घडतील बिघडतील ही सुद्धा चर्चा जास्त महत्वाची असेल. पण एक नक्की की शिवसेनेने लढण्याची भूमिका ठरवलेली आहे आणि सोबत जे सगळे ज्या आमच्या सगळ्यांचा किमान आणि समान अजेंडा आहे की भाजपचा वोट चोरीचा मुद्दा असेल, भाजपचा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, भाजपचा जाहिरातीतला भपकेबाजपणा असेल, भाजपने पेरलेलं द्वेषाचं राजकारण असेल किंवा भाजप एकाच वेळेला मराठा आणि ओबीसी या दोनही समूहांना खेळवत स्वतःची स्थानिक स्वराज्य संस्थांची पोळी भाजणं असेल, या मुद्द्यावर भाजपला धडा शिकवला पाहिजे. यासाठी काँग्रेसही कटिबद्ध आहे, शिवसेनाही कटिबद्ध आहे आणि शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी सुद्धा कटिबद्ध आहे. याच्यामध्ये जर चौथा भिडू येत असेल तर तीनही पक्ष सामंजस्याने विवेकाने विचार करतील. पण चौथा भिडू येणार आहे का नाही येणार आहे या संबंधाने आता काहीही बोलणं घाईचं ठरेल. अगदी चौथ्या भिडूबद्दल सामंजस्याने विचार होईल तुम्ही आता म्हणताय. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तेव्हा तो विचार तितक्या सामंजस्याने तितक्या राजकीय परिपक्वतेने झाला नव्हता हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे यावेळेला हा प्रश्न उपस्थित केला जातोय चौथा भिडू येताना. हनुमंत पवारजी, सुषमा अंधारेंचंच एक वाक्य मी उचलते आणि तोच प्रश्न तुम्हाला. आलात तुम्ही सोबत तर तुमच्या सह, सोबत नाही आलात तर तुमच्या शिवाय. त्यांनी तयारी केली आहे. साधं म्हणणं आहे की महाविकास आघाडी ज्यावेळेस निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस काँग्रेसचा मोठा रोल होता. नवे नवे काँग्रेसवर ठरणार होतं की महाविकास आघाडी एकत्र येणार की नाही. काँग्रेसनं तिथं ऐतिहासिक निर्णय घेतला. शिवसेनेच्या सोबत आम्ही गेलो. राष्ट्रवादी काँग्रेस आमची होती, आघाडी होतीच अगोदर. आम्ही शिवसेनेला सोबत घेतलं. भारतीय जनता पक्षाच्या जनविरोधी सरकारला बाजूला ठेवण्यासाठी आम्ही तो ऐतिहासिक निर्णय घेतला होता. काँग्रेस त्याच्यामध्ये पुढाकार होता, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यानंतर देश पातळीवर 2024च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना जी इंडिया आघाडी तयार झाली, ज्या इंडिया आघाडीमध्ये अर्थातच शिवसेना आहे आणि देशभराचे पक्ष आहेत, त्यामध्ये ही सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे आणि ती इंडिया आघाडी पुढे घेऊन जाण्याची ऐतिहासिक जबाबदारी काँग्रेसनं स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की देशामध्ये इंडिया आघाडी असो, भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढणाऱ्यांची एक मोठ बांधणे ही आम्ही काँग्रेसमधून आमची नेहमी जबाबदारी समजतो आणि त्या जबाबदारीपासून आम्ही कधीच पळ काढणार नाही. राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजसाहेबांचा, तर बोलणी होऊ द्या. उद्धवजी असतील, राज्य असतील, भाऊभाऊ आहेत, एका घरातले आहेत, वर्षानुवर्षापासून ते दुरावलेले होते. ते या निमित्तानं एकत्र येत असतील तर त्यांचं दोघांचं मोठ्या माणसांचं आधी ठरू द्या. मग महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, स्थानिकचे कार्यकर्ते ह्याची गणितं नंतर बांधण्यात येतील. पण आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर पोटात दुखणारी माणसं नाही होत. दुखतच असेल तर अजून रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय नाही, अजून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय नाही, एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्णयाची चौकशी उद्धवजी लावतायत, अजून ओएसडी नेमले जात नाहीत. महायुतीमध्ये प्रचंड असंतोष आणि भांडणं आहेत. राजसाहेब आणि उद्धव साहेब भेटल्यानंतर तिघांची झोपमोड होते अक्षरशः. त्याच्याकडलं लक्ष वळवण्यासाठी काँग्रेसचं काय, काँग्रेस आम्ही वेट अँड वॉच, वाट बघतोय आम्ही. बरं, ठीक आहे. माझ्याकडे अगदी शेवटची 2 मिनिटं आहेत. मला अहिरराव सर आणि मृणालिनी मॅम दोघांकडूनही विश्लेषण घ्यायचं. अहिरराव सर, या सगळ्यामध्ये काँग्रेसला कुठे बघताय तुम्ही? काँग्रेससाठी हे जर राज ठाकरे सोबत आले तर कितपत अडचण, कितपत गेन, काँग्रेसने किती सामंजस्याने घ्यावं? मला असं वाटतं की भाजपसारखा आजच्या घडीला तात्विकदृष्ट्या आपण तो मुद्दा बाजूला ठेवू, पण प्रचंड शक्तिशाली अनेक त्याच्या हातात पॉवर्स असलेला पक्ष एकीकडे आहे आणि एकीकडे सर्व काँग्रेससह अगदी मनसेपर्यंत सर्व पक्ष एका बाजूला आहे. त्यांच्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई, त्यांच्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न भाजपने उभा केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसला जे एक जनाधार मिळत चाललाय किंवा काँग्रेससाठी जे सकारात्मक वातावरण देशभर तयार होतंय, तर मला असं वाटतं काँग्रेसची अशी भूमिका राहील, काहीतरी त्याच्यातून ते मध्यम मार्ग काढतील आणि वजाबाकीचं राजकारण ते करणार नाहीत, बेरजेचं राजकारण करतील, थोडंसं लवचिक धोरण स्वीकारतील किंवा त्यांनी ते स्वीकारावं आणि ते राज ठाकरेंना महाआघाडीमध्ये प्रवेश करून देतील असं मला वाटतं. एक मुद्दा फक्त सांगतो, मृणाल त्यांनी जे म्हटलं याचा जागा वाटपाचा प्रश्न जो आहे तो फक्त मनसे किंवा शिवसेना यांच्या पुरताच नसणार, किंबहुना त्यांच्यासाठी तो कमी अडचणीचा असेल, कारण कार्यकर्त्यांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपण टिकू अशी भावना आहे. मला असं वाटतं एकनाथ शिंदे गटाची याच्यामध्ये सगळ्यात जागा वाटपामध्ये गोची होणार आहे. बरं,
ठीक आहे तो पुढचा तो आणखीन वेगळ्या पातळीवर जाऊन चर्चा करायचा प्रश्न आहे. अगदी शेवटची 30 सेकंद आहेत मृणालिनी मॅम, वाइंड अप कमेंट. मराठी माणसासाठी दोघं भाऊ एकत्र आले तर ते निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर आव्हान ठरणार आहे. पण ते आव्हान ते गलित गात्र होतील इतकं मोठं आहे का, या प्रश्नाचं उत्तर द्यायला अजून वेळ आहे. बर. सुषमाताईंना स्वतःलाच ते दोघं एकत्र येतील का याबद्दल आता काही बोलायचं नाही, तर आपण काय बोलणार आत्ताच्या स्थितीत. खरंय. दुसरं असं की काँग्रेस ज्या पद्धतीने उभी राहतेय त्या पद्धतीने काँग्रेस मुंबईमध्ये पुन्हा एकदा शरण होण्याची भूमिका घेण्याच्या स्थितीत आज तरी दिसत नाही. राज ठाकरे जर एकत्र येत असतील तर शिवसेनेनी नेमकं काय करायचं हा त्यांचा प्रश्न राहील. पण काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर कदाचित वेगळी भूमिका घ्यावी लागेल. कार्यकर्त्यांना बंधू मिलन आवडू शकतं, पण स्वतःच्या जागेची जेव्हा वेळ येते तेव्हा महाराष्ट्राची संस्कृतीच अशी झाली आहे की प्रत्येकाला पुढे जायचं आहे. त्यामुळे आजची भेट महत्वाचं पाऊल निश्चित आहे. पण अजून सगळं झालंय का आणि त्याबद्दल बाकीच्यांच्या प्रतिक्रिया काय हे कळायला वेळ लागणार आहे. आजची बैठक त्या दिशेने जाणारा खूप महत्वाचा टप्पा आहे हे मात्र निश्चित. अगदी महाराष्ट्रामध्ये राजकीय पॅराडाईम शिफ्ट झाल्यानंतर ज्या वेगाने राजकीय बदल घडतायत त्यामधली ही एक घडामोड आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय बदल घडतील हे आपण आत्ताच सांगू शकणार नाही. त्यामुळे काळ हेच उत्तर आहे. आगे आगे देखो होता है क्या. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.